नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम मी आपले मनापासून स्वागत करते. आज मी आपल्याला 1979 साली आलेल्या गृहप्रवेश या चित्रपटाविषयी मी जो ब्लॉग लिहिला होता त्याचे अभिवाचन करून दाखवते आहे. गृहप्रवेश शांत संथ गतीने सुरू असलेली एक कथा शेवटाकडे जाता जाता किती वळणदार आणि गतिमान होत जाते याचे उदाहरण म्हणजे गृहप्रवेश हा हिंदी चित्रपट. 1979 साली हा चित्रपट आला. दिग्दर्शक बासू भट्टाचार्य. तर कथेची मुख्य पात्र रंगवणारे 3च कलाकार, संजीव कुमार, सारिका आणि शर्मिला टागोर. तसं पाहिलं तर कथा अगदी नेहमीचीच. नवरा बायकोच्या सुखी संसारात आलेल्या तिसऱ्या व्यक्तीमुळे नात्यात येणारा तणाव. पण तरीही या साध्याशा कथेलाच नवा आयाम देण्यात दिग्दर्शकाला यश आलं. याचं कारण कथेचा संपूर्णतः निराळा दृष्टिकोन आणि निराळी सहज मांडणी. लग्नानंतर बाई गृहिणी झाली की ती तिच्यातील सौंदर्य विसरून जाते. सुंदरतेपेक्षा जबाबदारीच्या ओझ्याने अगदी निस्तेज होऊन जाते. नवराही हळूहळू तसाच होत जातो. अशातच जर आर्थिक परिस्थितीही फार चांगली नसेल तर आणखीनच ओढाताण. मग संसार गाडाच सर्वात जास्त महत्त्वाचा होतो आणि त्यापुढे आपल्या अस्तित्वाची, स्वप्नांची, स्वतःविषयीच्या कल्पनांची केव्हा माती होत जाते हे आपल्यालाही कळत नाही. रोज चाकोरीबद्ध आयुष्य जगता जगता नात्यातला रसदारपणा हरवत जातो. अशातच नवऱ्याच्या जीवनात एखादी नवयुवती यावी आणि नवऱ्याने तिच्याकडे आकृष्ट व्हावे, किंवा बायकोच्या आयुष्यात एखादा उमदा तरुण यावा आणि तिला त्याची भूल पडावी, हे सहज शक्य आहे. पण तरीही अशा अवघड वाटांवरूनच नातं पुढच्या वळणावर न्यायचं असतं. स्वतःला सावरायचं, तसंच पाय घसरलेल्या जोडीदारालाही सावरायचं काम दोघांपैकी एकाने तर करायलाच हवं असतं. नाहीतर घर कसं टिकणार, नाही का? अशीच काहीशी कथा होते अमर म्हणजे संजीव कुमार आणि मानसी म्हणजे शर्मिला टागोर यांच्या संसाराचीही. तो अगदी साधा नोकरदार मनुष्य आणि ती त्याची साधीशी बायको. लग्नानंतर ती दोघं भाड्याच्या घरात आपला संसार थाटतात. सुरुवातीपासूनच लहान सहान गोष्टींसाठी तिला तडजोड करावी लागत असते. पण तिची तक्रार नसते. फक्त एकच स्वप्न असतं, स्वतःचं घर घ्यायचं. लग्नाला 7-8 वर्ष होतात तेव्हा तिची ही आंतरिक इच्छा फारच तीव्र व्हायला लागते. तिला तिचं स्वतःचं घर हवं असतं आणि तोपर्यंत त्याच्या चाकोरीत पूर्णतः अडकून गेलेला असतो. ती घराच्या चाकोरीत आणि तो त्याच्या चाकोरीत. एव्हाना मुलगाही मोठा झालेला असतो, शाळेत जात असतो. वरवर पाहिलं तर सगळंच सुरळीत चालू असतं. अशातच त्याच्या ऑफिसमध्ये सपना म्हणजेच सारिका टायपिस्ट म्हणून रुजू होते. ती फारच बोल्ड, शिवाय स्वकेंद्री. सतत लोकांनी आपल्याबद्दल बोलावं, आपलं तारुण्य न्याहाळावं यासाठी मनोमनी धडपडणारी. अर्थात ऐन वयात आलेल्या कोणाही मुलीला असंच वाटत असतं, नाही का? ते नैसर्गिकच, त्यात चूक ते काय? पण त्यामुळे ऑफिसच्या कामकाजात अडथळा निर्माण होत असल्याचे वरिष्ठांच्या लक्षात येताच ते तिची रवानगी या बोरिंगच्या अमरच्या केबिनमध्ये करतात. आणि अर्थातच सपना तिच्या तारुण्य सुलभ हालचालींनी त्याचं लक्ष वेधून घेत जाते.
सुरुवातीला तिला अजिबात भाव न देणारा तो हलकेच तिच्या प्रेमात पडत जातो. इकडे मानसी घर शोधत असते. तिला तिचं घर हवं असतं आणि नवरा अमर दुसरं घर करण्याच्या नादी लागलेला असतो. शेवटी एकदा सपना त्याला लग्नाबद्दल विचारते आणि लवकर काय ते सांग असं ठणकावते. तोही विचारात पडतो. बायकोला कसं सांगायचं या विचाराने आलेली अस्वस्थता. आणि नेमका तो रविवारचा दिवस. रेडिओवर गाणं सुरू. बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएगी. आता सगळ्या कथानकाचा प्राण या दृश्यांपाशी एकवटतो. संजीव कुमारची अस्वस्थता, नवरा घरी असल्याने सुट्टीच्या दिवशीची नेहमीची कामं करत करत शर्मिलाचं घरातलं वावरणं. तो तिला सांगायचा प्रयत्न करतो पण वेळ चुकत असते सारखी. हा सगळा अभिनय निव्वळ अप्रतिम. होता होता रात्र होते आणि शेवटी बिछाण्यात तो तिला म्हणतो, मैं तुमसे प्यार नहीं करता. या वाक्याने तिची रिॲक्शन काय येईल असं आपल्याला वाटतं. पण ती निव्वळ प्रश्नार्थक नजरेने बघते, विचारते, जाणून घेते. आणि एवढे दिवस हे सगळं सुरू होतं आणि आपल्याला कळलंही नाही, याचंच तिला जास्त आश्चर्य वाटतं. आणि आता तिला आलेली अस्वस्थता. एकाच बिछाण्यावर दोघेही असून आता त्यांच्यातलं नातंच गोठून गेलेलं असतं. रात्र सरते, दुसरा दिवस उजाडतो. ती मोठ्या हुशारीनं की हिमतीनं त्याला म्हणते, आज तिला भेटायला आण घरी. मला एकदा पाहू तर दे ती कोण आहे. मी एवढी वर्ष आईसारखी तुझी काळजी घेतली, आता किमान तू जिच्याशी लग्न करणार तिला मला या अधिकाराने भेटू तर दे. ती विनवते. तो नकार देतो. ती म्हणते, सपना ने तुम्हें सिर्फ ऑफिस में देखा है, घर में नहीं. तू घरात जसा असतोस ते तिनं पाहिलं तर कदाचित तिला तू आवडणारही नाहीस. म्हणजे मग तिला आणि तुला दोघांनाही तुमच्या भावना खऱ्या आहेत की नाही हे तपासायला मिळेल. तो अखेर म्हणतो, ठीक आहे, बघेन तिला विचारून. आली तर घेऊन येईन घरी. तो कामावर जातो आणि मुलगाही शाळेत जातो. ही घरी एकटी. काहीतरी विचारचक्र सुरू होतात आणि हळूहळू ठाम होत जाते. घराच्या भिंती केव्हापासून घासून ठेवलेल्या असतात, पण रंग द्यायला वेळच झालेला नसतो. एका माणसाला आज ती बोलवते, आणखी 4 माणसं घेऊन ये आणि 4 वाजेच्या आत घराला रंग करून दे असं सांगते. जसं काही तिला खात्री असते सपना येणार, नक्की येणार. इकडे घराला रंगकाम सुरू होतं आणि तिकडेही स्वतः कधी नव्हे तो चक्क ब्युटी पार्लरमध्ये जाते. स्वतः सुंदर दिसावी यासाठी काय काय करून घेते आणि मुलगा घरी येईपर्यंत घरी येते. आता या क्षणी घराला रंग चढलेला असतो आणि तिला स्वतःलाही रंग चढलेला असतो.
ती आणि तिचं घर निव्वळ अप्रतिम दिसत असतात. इकडे मुलगा शाळेतून येतो तर चक्रावूनच जातो घर पाहून आणि आईला पाहून. तो म्हणायला लागतो, तुम बहुत बुरी हो माँ, तुम रोज ऐसी सुंदर क्यों नहीं रहती? आणि ती अशीच फक्त हसते. संध्याकाळी नवरा येतो आणि त्याची प्रेयसीही आलेली असते. नवरा क्षणभर अवाक होतो. हे आपलंच घर आहे ना, आणि ही आपलीच बायको आहे ना, असा प्रश्न त्याच्या चेहऱ्यावर उभा राहतो क्षणभर. आणि तो ते अवघडले पण घेऊन आता वावरतो. सपनात अशीही बोलणंच. एकंदरीतच शेवटचा प्रसंग ज्या पद्धतीने तिघांनी वठवला आहे तो अफाटच म्हणायला हवा. एक गाठ बसणार असते आणि तितक्यात नेमका धागा हातात येतो आणि आपण क्षणार्धात सारा गुंता सोडवून टाकतो, असा हा शेवटचा प्रसंग. काही वेळ त्याच्या घरात घालवल्यावर ती निघते. त्याची बायको त्याला म्हणते, उसे अकेले मत जाने देना, तू तिला सोडायला जा. ती नको म्हणते, पण मानसी आग्रह करते. ती दोघं निघतात. तो तिला सोडायला जातो. थोड्याशा अंतरावर जाईपर्यंत त्याचं अवघडलेपण, अस्वस्थता आणि गोंधळ सारं आणखी तीव्र होत जातं. एका सिग्नलपाशी ती पोहोचतात आणि सिग्नल लाल होतो. ती पुढे निघून जाते आणि तो मागेच थांबतो. सर्वात शेवटच्या या सीनसाठी दिग्दर्शकाला पैकीच्या पैकी मार्क प्रेक्षक देऊन मोकळा होतो. निदान मी तरी पैकीच्या पैकी मार्क या सीनसाठी या दिग्दर्शकाला देऊन टाकले. कारण पुन्हा विचारचक्र सुरू होतं आणि आपल्या मनाची पावलं पुन्हा आपल्या घरापाशी आपल्याला घेऊन येतात. इतकं साधं कथानक, पण संवाद आणि एकेका दृश्याच्या मांडणीतून चित्रपट एवढा मोठा अर्थ मांडून जातो की आपल्यासारखी संवेदनशील मंडळी आतून हल्ल्या वाचून राहत नाहीत. मला हा चित्रपट यातल्या गतीसाठी आवडला, यातल्या दृश्यांसाठी, दिग्दर्शकांच्या मास्टर स्ट्रोक्ससाठी आवडला. शिवाय बोलिये सुरीली बोलिया हे गाणं आणि लोगों के घर में रहता हूँ हे गाणं, बात निकलेगी ही जगजीतजींची गझल, अरे ही सगळी गाणी चित्रपटात इतकी सुंदर वाटतात की प्रेक्षक त्या चित्रपटात या गाण्यांमुळे सहजच अधिकच गुंतत जातो. असे साधे, सहज आणि आशयघन चित्रपट मला नेहमीच फार फार आवडतात. गृहप्रवेशही त्यातलाच एक चित्रपट. बघितला नसेल तर जरूर बघा आणि बघितल्यानंतर माझ्या या व्हिडिओ खाली येऊन आवर्जून कमेंट करा तुम्हाला तो चित्रपट कसा वाटला, आणि माझं हे अभिवाचन, माझं हे लेखन तुम्हाला कसं वाटलं हे मला जरूर कळवा. आवडलं असेल तर माझं चॅनल आता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंटही करा. लगेच करा.